नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आरंभ एज्युटेक या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, तुम्ही 10वी पास आहात का? आणि तुमचे वय 18 ते 35 या दरम्यान आहे का? असेल तर ही शासकीय नोकरीची जाहिरात तुमच्यासाठीच आहे. जर तुमचं वय हे 18 ते 35 या दरम्यान असेल आणि तुम्ही 10वी पास असाल, तर तुम्ही हा सरकारी नोकरीचा फॉर्म भरू शकता. तर काय आहेत पूर्ण डिटेल्स? काय आहे शैक्षणिक पात्रता? काय कागदपत्र लागणार आहेत? चला तर पाहूया पूर्ण माहिती काय आहे. या ठिकाणी मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता शैक्षणिक अर्हता यामध्ये दिलेलं आहे. महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग यांचे दिनांक 6 जून 2017 च्या अधिसूचनेनुसार उमेदवार हा कोणत्याही शासन मान्यताप्राप्त माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजेच 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. म्हणजेच मित्रांनो केवळ 10वी पास या बेसिसवर तुम्हाला ही सरकारी नोकरी मिळवता येऊ शकते. केवळ 10वी पास असाल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता. यानंतर आपण पाहूया कोणकोणती पदे आहेत आणि कोणकोणती कागदपत्रे यासाठी तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. या ठिकाणी मित्रांनो तुम्ही पाहू शकता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्फत ही जाहिरात आलेली आहे. ज्यामध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी व समकक्ष पदे यामध्ये आपल्याला एकूण 30 पदे एवढी रिक्त पदांची संख्या दिलेली आहे. त्यानंतर पुढील पद आहे आया. आया या पदासाठी आपल्याला 2 रिक्त पदांची संख्या आपल्याला देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर माळी हे पद सुद्धा त्यामध्ये आहे. ज्या पदाच्या एकूण 7 रिक्त जागा आहेत. त्यानंतर आहे प्रयोगशाळा परिचर या जागेसाठी एकूण 18 रिक्त जागा आपल्याला देण्यात आलेल्या आहेत. यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांच्या संलग्न असलेल्या जागा या ठिकाणी आपण पाहूया. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्फत हा तपशील आपल्याला देण्यात आलेला आहे. यामध्ये देखील चतुर्थ श्रेणी कर्मचारी व समकक्ष पदे यांमध्ये एकूण 285 एवढी रिक्त पदांची संख्या आपल्याला देण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढील पद आपल्याला देण्यात आलेलं आहे दाया याची देखील 1 एवढी रिक्त पदांची संख्या आहे. त्यानंतर आहे बॉयलर चालक यामध्ये तुम्हाला 1 पद रिक्त देण्यात आलेले आहे. त्यानंतर आहे पाणक्या हे पद या पदाच्या देखील एकूण 1 एवढ्या जागा रिक्त आहेत. त्यानंतर आहे ड्रेसर. ड्रेसरच्या देखील मित्रांनो 2 जागा रिक्त आहेत. पुढील पद आहे माळी. माळी या पदाच्या एकूण 4 जागा रिक्त आहेत आणि त्यानंतर पद आहे नाभिक. नाविकच्या एकूण 6 एवढ्या जागा रिक्त आहेत. मित्रांनो या सर्व पदांसाठी केवळ 10वी एवढी पात्रता आहे. म्हणजे केवळ तुम्ही 10वी पासवर या सर्व पदांसाठी अर्ज करू शकता आणि तुम्हाला वेतन श्रेणी राहील ₹15,000 ते ₹47,600 एवढं तुम्हाला वेतन श्रेणी असणार आहे. यानंतर आपण पुढील माहिती पाहूया. यानंतर मित्रांनो आपण पाहूया जाहिरातीनुसार पात्र ठरत असल्यास तुम्हाला कोणकोणती कागदपत्रे किंवा प्रमाणपत्रे तुम्हाला आवश्यक आहेत. या ठिकाणी आपण आवश्यक असलेली कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांबद्दल जाणून घेऊया. सर्वात प्रथम तुम्हाला अर्जातील नावाचा पुरावा यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे एस-एस-सी म्हणजेच 10वीचा शैक्षणिक प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे. म्हणजे 10वी पास असलेलं तुम्हाला मार्कशीट तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर वयाचा पुरावा म्हणजेच एज सर्टिफिकेट म्हणजे तुम्हाला वय सिद्ध करण्यासाठी जे लागतंय वयाचा पुरावा या ठिकाणी तुम्हाला द्यावा लागणार आहे. त्यानंतरचा प्रमाणपत्र म्हणजे शैक्षणिक अर्हता म्हणजेच 10वी सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा. जर तुम्ही सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्याचा दावा करत असाल, तर अशा वेळेस त्याचा पुरावा तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. त्यानंतर आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्याचा पुरावा. जर तुम्ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल म्हणजेच ई-डब्ल्यू-एस या कॅटेगरीमधून अर्ज करणार असाल, तर तुमच्याकडे ई-डब्ल्यू-एसचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे मित्रांनो. पुढील प्रमाणपत्र म्हणजे अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारे नॉन क्रिमिलियर तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. ज्या कॅटेगरीमध्ये तुम्हाला नॉन क्रिमिलियरची गरज आहे, अशा कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिलियर देणे बंधनकारक आहे. पुढील प्रवा
पुढील आवश्यक कागदपत्र म्हणजे दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा. जर तुम्ही दिव्यांग व्यक्ती म्हणून जर अर्ज करत असाल, तर तुम्हाला त्याबाबतचा पुरावा असणे गरजेचे आहे. म्हणजे तुम्हाला दिव्यांग असल्याचे सर्टिफिकेट काढणे गरजेचे आहे. त्यानंतर आहे माजी सैनिक असल्याचा पुरावा. जर तुम्ही माजी सैनिक या कॅटेगरीमधून अर्ज करणार असाल, तर तुम्हाला माजी सैनिक असल्याचा पुरावा या ठिकाणी द्यावा लागणार आहे. त्यानंतर पुढील प्रमाणपत्र आहे ते खेळाडूंसाठी आहे. जे खेळाडू आरक्षणासाठी पात्र ठरणार आहेत, अशा खेळाडूंना त्यांचा पुरावा देणे गरजेचे ठरणार आहे. त्याचबरोबर प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त अशा विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे. जर तुम्हाला भूकंपग्रस्त आणि प्रकल्पग्रस्त आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल, तर त्याबाबतचे प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. त्यानंतर अंशकालीन पदवीधर उमेदवारांना कर्मचारी आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा द्यायचा आहे. जर तुमच्या नावात एस-एस-सी नावात जर बदल झाला असेल, म्हणजे तुमच्या सर्टिफिकेटमध्ये जर काही नावात बदल झालेला असेल, तर त्याबद्दलचा देखील तुम्हाला त्या ठिकाणी पुरावा द्यायचा आहे. त्यानंतर त्यानंतर अराखीव महिला, मागासवर्गीय, त्यानंतर खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त अशा प्रकारचं कोणतंही आरक्षण तुम्हाला जर घ्यायचं असेल, तर त्याबाबत अधिवास प्रमाणपत्र तुम्हाला द्यावं लागणार आहे. त्यानंतर आहे अनाथ आरक्षणासाठी पात्र. म्हणजे जर तुम्ही अनाथ असाल, तर त्यासाठीच देखील प्रमाणपत्र तुम्हाला द्यावं लागणार आहे. आणि त्यानंतर प्रमाणपत्र म्हणजे मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा. तुम्ही महाराष्ट्रात राहता आणि तुम्हाला मराठी भाषेचे ज्ञान आहे, याबाबतचा पुरावा तुम्हाला द्यायचा आहे. अशा प्रकारे मित्रांनो, ही आहेत एकूण कागदपत्रे तुम्हाला जी लागणार आहेत आणि ही सर्व डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. यानंतर पहा मित्रांनो, आपण पाहूया परीक्षेचा स्वरूप कसा असणार आहे. तुम्ही फॉर्म भरला आणि तुम्हाला परीक्षेचे स्वरूप माहीत नाही. अशा वेळेस तुम्ही परीक्षा कशी देणार? त्यामुळे परीक्षेचे स्वरूप तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे. हे पहा मित्रांनो, परीक्षा ही ऑनलाईन म्हणजेच सी कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे. त्यानंतर परीक्षेच्या प्रश्नपत्रिका ह्या एम-सी-क्यू म्हणजेच वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या असतील. सर्व प्रश्न हे एम-सी-क्यू स्वरूपात तुम्हाला पाहायला मिळतील आणि प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्नास 2 गुण एवढे मार्क असतील. यानंतर पाहूया मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे वयोमर्यादा. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मित्रांनो, तुम्ही केवळ 18 वर्षे ते 35 वर्षादरम्यान असाल, तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता. मात्र इतर जे काही कॅटेगरीमध्ये विद्यार्थी येतात, त्यांच्यासाठी काही सवलत दिलेली असते. या सवलती आपण पाहूया. जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल, तर तुम्ही 18 ते 35 या वयोगटामध्ये येता मित्रांनो. त्यानंतर जर तुम्ही मागासवर्गीय असाल, जर मागासवर्गीय या कॅटेगरीमधून जर फॉर्म भरणार असाल, तर तुम्हाला 18 वर्ष ते 43 वर्ष एवढ्या वयोमर्यादेपर्यंत तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता. म्हणजे 43 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरण्याची मुदत देण्यात येत असते. त्यानंतर जर तुम्ही पदवीधर अंशकालीन म्हणून फॉर्म भरणार असाल, जर तुम्ही पदवीधर अंशकालीन म्हणून जर फॉर्म भरणार असाल, तर तुम्हाला 55 वर्ष एवढी वयोमर्यादा वाढवून मिळणार आहे. त्यानंतर जर तुम्हाला खेळाडू म्हणून फॉर्म भरायचा असेल, तर तुम्हाला 43 वर्ष एवढी सूट देण्यात येते मित्रांनो. म्हणजे तुम्ही वयाच्या 43व्या वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. त्यानंतर जर तुम्ही दिव्यांग असाल, तर तुम्हाला 45 वर्षापर्यंत हा फॉर्म भरण्याची मुदत भेटते. त्यानंतर जर तुम्ही प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त या कॅटेगरीमध्ये येत असाल, प्रकल्पग्रस्त किंवा भूकंपग्रस्त असाल, तर तुम्हाला मात्र वयाच्या 45व्या वर्षापर्यंत फॉर्म भरता येऊ शकते. म्हणजेच तुमच्या वयाचे किमान 18 वर्ष पूर्ण पाहिजे मित्रांनो. 18 वर्ष पूर्ण असाल, तर तुम्हाला मात्र हा फॉर्म भरता येऊ शकतो. त्यानंतर जर तुम्ही माजी सैनिक म्हणून फॉर्म भरणार असाल, तर तुम्हाला वयाच्या 45व्या वर्षापर्यंत हा फॉर्म भरता येऊ शकतो. अशा प्रकारे मित्रांनो, वयोमर्यादेचा या ठिकाणी आपण पाहिला आहे. तुम्ही किमान 18 वर्षे पूर्ण असाल तेव्हापासून वयाच्या 35व्या वर्षापर्यंत तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता. त्याचबरोबर जर तुम्ही इतर कॅटेगरीमध्ये जर असाल, तर तुम्हाला वयाच्या 45व्या वर्षापर्यंत तुम्हाला ही सूट मिळू शकते. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मित्रांनो, फॉर्म कधीपर्यंत भरू शकतो? मित्रांनो, फॉर्म सुरू झाले होते 5 जून 2025 या दिवशीपासून आणि आज 24 जून 2025 ही आज शेवटची डेट असणार आहे मित्रांनो. तुम्ही 5
तुम्ही 24 जून 2025 रोजी 17 वाजेपर्यंत म्हणजेच दुपारी 5 वाजेपर्यंत हा फॉर्म भरू शकणार आहात. ठीक आहे. जर तुम्हाला 10वी पासवर शासकीय नोकरीसाठी अर्ज करायचा असेल, तर तुम्ही आजच्या दिवशी हा फॉर्म भरू शकता आणि 24 जून 2025 रात्री 12 वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करण्याची तुम्हाला डेट ही देण्यात आलेली आहे. म्हणजे तुम्ही पेमेंट रात्री 12 वाजेपर्यंत करू शकता आणि फॉर्म भरण्याची मुदत मात्र तुम्हाला 5 वाजेपर्यंत आहे. तर 10वी पासवर जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल, तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता. मित्रांनो, आरंभ एज्युटेक या आपल्या YouTube चॅनलवर तुम्ही नवीन असाल, तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या. तसेच तर तुम्हाला अधिकृत जाहिरात पाहिजे असेल, तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला ही पी-डी-एफ मिळून जाईल. आपल्या आरंभ एज्युटेक या टेलिग्राम चॅनलवर जाऊन तुम्ही पी-डी-एफ डाउनलोड करू शकता. भेटूया मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.